हॅलो, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. सणवार झाले, गौरी गणपती झाले आणि आता डेली आपलं रोजचं रुटीन सुरू होत आहे. आणि आज काय मी डेली ब्लॉग वगैरे शूट नाही केला. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. लहान मुलांचं न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे. याच्या अगोदर मी इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी एक डायटिशियन आहे आणि मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओजमधून छान डाएटच्या टिप्स, नंतर डेली आपलं मील प्लॅन कसं असलं पाहिजे, लहान मुलांचं न्यूट्रिशन किंवा वेट लॉस किंवा आणखी काही आजारांवरती डाएटच्या टिप्स हव्या असतील किंवा हेल्दी रेसिपीज हव्या असतील तर मी याच्यातून तुम्हाला शेअर करणार आहे. तर त्याचविषयी जर आपला आजचा पहिला व्हिडिओ मी घेऊन येत आहे, लहान मुलांचं न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे. तर याच्यामध्ये मी वयोगट चूज केलाय, तो आहे 0 to 6 मंथ आणि 6 to 12 मंथ. तर 0 to 6 मंथ मध्ये खरं तर बाळाला जास्त काही आपल्याला करायची गरज नसते. आईच्या दुधावरती छान बाळ ग्रो होत असतं. छान नरिशमेंट न्यूट्रिशन आईच्या दुधातून त्याला मिळत असतं. आता जर बाळाची भूक जर भागतच नसेल आईच्या दुधावर, तर तुम्ही छान त्याला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. फॉर्म्युला मिल्क अवेलेबल आता बाजारात असतात, ते तुम्ही देऊ शकता, तेही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आणि मी एक बघितलंय की छान आता सिटीमध्ये वगैरे छान बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती कसं वगैरे बाळाला दिलं पाहिजे, म्हणजे आईच्या दुधाबरोबर काय दिलं पाहिजे. पण ग्रामीण भागामध्ये तेवढंच तितकंसं ह्या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. आईचं दूध कमी पडतंय असं दिसताच की मग काय करतात की गाईचं म्हशीचं दूध ते पाणी घालून बाळाला पाजतात. तर मग ह्याचा तोटा काय होतो की बाळाला ते व्यवस्थित पचत नाही, बाळाला गॅस होतो, सगळ्यात महत्त्वाचं कफ होतं, नंतर गॅस होतो, शिला होत नाही, पोट कडक होतं. अशा प्रकारचं समस्या आपल्याला येऊ शकतात. अति प्रमाणात जर कफ झाले तर बाळाची कंडिशन आहे ती निमोनियापर्यंत पण जाऊ शकते. त्याच्यानंतर खरं तर बाळाचं डायजेस्टिव्ह सिस्टम हे सगळं पचवण्यासाठी डेव्हलप झालेलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही पहिले 1 वर्ष तरी तुम्ही बाळाला वरचं दूध देऊ नका, असं मी सजेस्ट करेन. म्हणजे ह्या गाई म्हशीच्या दुधाला पर्याय म्हणून छान बाजारात फॉर्म्युला मिल्क आहे, ते तुम्ही द्या. त्याच्यानंतर मी आता 0 to 6 मंथ हे झालं, आता 6 to 12 मंथ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काय द्यायचं. त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट, 1.5 महिन्यापासून ते किंवा 2 महिन्यापासून बाळाला बाळगुटी ही चालू केली जाते. बाळगुटी खरं तर हा टोटली ऑप्शनल विषय आहे. जर तुमच्या बाळाला छान गुटी पचत असेल तरच तुम्ही कंटिन्यू करा, अदरवाईज ते तुम्ही कंटिन्यू करू नका. बाळगुटी ही मार्केटमध्ये अवेलेबल असते रेडीमेड, ती तुम्ही आणून दिली तरी चालेल. एवढं एक लक्षात ठेवा, त्याची क्वालिटी वगैरे चांगली असली पाहिजे. ती तुम्ही ॲज इट इज आणून दिली तरी चालते किंवा फ्रेशली तुम्ही ते उगाळून घरच्या जे काही पदार्थ आहे त्याच्यातून उगाळून दिली तरी पण चालेल. नंतर ते पदार्थ एवढं लक्षात ठेवा की छान धुवून वाळवून आणि ते डब्यात नंतर स्टोर करू शकता, नाहीतर मग तसेच ओले तुम्ही ठेवले तर त्याला बुरशी वगैरे लागण्याची शक्यता असते. आणि घुटीच्या बाबतीत आणखी एक मी सांगेन की बाळाला जर उलटी वगैरे येत असेल किंवा बाळाला ते असं कणत असेल ते दिल्यानंतर किंवा शी वगैरे होत नसेल, पोट कडक होत असेल, गुळण्या वगैरे करत असेल तर तुम्ही ते देऊ नका. किंवा रॅश वगैरे बाळाच्या त्वचेवरती येते का हे तुम्ही ऑब्झर्व करा. बाळामध्ये काही चेंजेस दिसले तर ताबडतोब तुम्ही ती गुटी बंद करू शकता. त्याच्यानंतर आता मी 6 ते 12 सांगणार आहे. या वयोगटामध्ये बाळांना आईच्या दुधाबरोबर न्यूट्रिशनची गरज असते. आईचं दूध हे 1 वर्षापर्यंत कंपल्सरी दिलंच पाहिजे. त्याच्या पुढे किती दिवस कंटिन्यू करायचं हे त्या आईच्या मनावर आहे की ती किती दिवस ती कंटिन्यू करू शकते. पण 1 वर्ष हे कंपल्सरी दिलंच पाहिजे. जेवढं येते तेवढं आईचं दूध हे बाळाला मिळालंच पाहिजे. आईच्या दुधाने काय होतं की बाळाची छान ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते, बाळ आजारी वगैरे पडत नाही, छान न्यूट्रिशनची गरज त्याच्यातूनच भागते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं भेसळ या दुधामध्ये नसतं. डायरेक्टली आईच्या शरीरातून बाळाच्या शरीरामध्ये हे दूध ट्रान्सफर होत असते. याच्यामध्ये कुठलीही भेसळ वगैरे होत नाही. तर हे खरं तर अमृत म्हणलं जातं आईच्या दुधाला. तर
1 वर्षापर्यंत आईचं दूध बंद करायचं नाही. आता आईच्या दुधाबरोबर आणखी काही गोष्टी आता ऍड करायच्या, त्या म्हणजे छान तुम्ही फळांचे ज्यूस देऊ शकता. फॉरेन कंट्रीमध्ये 4थ्या महिन्यापासून बाळाला फळांचे रस वगैरे दिले जातात, पण आपण भारतात आहे तर भारतात 6व्या महिन्यापासून हे सगळं दिलं जातं. तर विटॅमिन सी युक्त फळांचा ज्यूस तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये मोसंबी, संत्री, नंतर टोमॅटोचा रस वगैरे हे बाळाला तुम्ही देऊ शकता. याच्यातून बाळाला छान विटॅमिन सी मिळू शकतं आणि विटॅमिन सी ची डेफिशियन्सी होणार नाही. त्याचबरोबर केळ, चिक्कू, पपई असं छान स्मॅश करून तुम्ही ते बाळाला चमच्याने खाऊ घालू शकता. फळांचे तुकडे वगैरे अजिबात ह्याच्यात राहता कामा नये. याच्यातून काय होतं, फळामधून छान फायबर्स मिळतात, छान विटॅमिन्स मिळतात, छान अँटीऑक्सिडंट्स मिळतात. ह्याच्यातून फायबर्स मिळतात आणि मुख्य म्हणजे बाळाचं डायजेशन छान इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होतं. याच्यामध्ये मी सांगेन की ॲपल आहे तर ते तुम्ही जरा शिजवून ते लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही देऊ शकता. आता त्याचबरोबर तुम्ही आता जेवणात काय देऊ शकता बाळाला, तर छान डाळ तांदळाची पेज बनवायची. ती कशी बनवायची, डाळ तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला लावू शकता. छान शिजवून मिक्सरला बारीक करायचं. हवं तर त्यात थोडंसं तुम्ही मीठ टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल. पण तूप हे कंपल्सरी टाकायचं आहे. तुपामुळे छान एनर्जी मिळते, छान कॅलरीज मिळतात आणि बाळाला छान गुड अमाऊंटमध्ये फॅट मिळू शकतं. तर तूप टाकायचं आहे आणि हे म्हणजे डाळ तांदळाची पेज आहे तर ती तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये करायची आणि ते तुम्ही बाळाला पाजायचे आहे. त्याचबरोबर आणखी काय देऊ शकता, तर मिक्स भाज्यांचं सूप. तर मिक्स भाज्यांच्या सूपमुळं काय होतं, बाळाला छान फायबर्स मिळतात, छान विटॅमिन्स मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आयर्न मिळतं. याच्यामध्ये तुम्ही गाजर, बीट, नंतर पालक वगैरे छान कट करून छान ते तुम्ही शिजवून घेतलं पाहिजे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करायचं पाणी ओतून आणि हेही लिक्विड क्वांटिटीमध्ये बाळाला खाऊ घालायचं. हवं तर याच्यामध्ये तुम्ही शिजलेली डाळ पण घालू शकता. प्रोटीनची आणखी गरज बाळाला म्हणजे भागवण्यासाठी. तर प्रोटीनमुळे काय होतं, तर या काळात बाळाचं स्केलेटन्स असतील किंवा मसल्स असतील, सेल्स असतील, हे डेव्हलप व्हायला सुरुवात होते, छान डेव्हलप होत असतात. तर मग छान त्याला एक ग्रोथ मिळते आणि छान बाळाची वाढ होण्याला मदत मिळते. भातामुळे छान फायबर्स मिळतात, छान कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि बाळाला छान एनर्जी मिळते. आता लिक्विड फॉर्ममध्ये 6 ते 7 महिने तुम्ही देऊ शकता लिक्विडमध्ये. आता इथून पुढं काय सेमी सॉलिड चालू करायचं, थोडंसं पातळ आणि थोडंसं असं जाडसर असं तुम्ही ती खिरीची जशी कन्सिस्टन्सी असते त्या प्रमाणात आता इथून पुढं फूड त्याला इंट्रोड्यूस करायचं आहे. जे आता आपण डाळ तांदूळ जे पेजमधून आपण त्याला देत होतो, तर ती पेज न देता छान मऊ खिचडीमध्ये तुम्ही देऊ शकता. खिचडीमध्ये तुम्ही डाळ तांदूळ, भाज्या, नंतर तूप वगैरे असं टाकून ते शिजवायचं आणि बाळाला ते खाऊ घालायचं. त्याचबरोबर ॲज इट इज तुम्ही बाळाला भाज्यांचे सूप हे कंटिन्यू करायचंच आहे. याच्यातून छान आयर्नची वगैरे डेफिशियन्सी होणार नाही, हे तुम्ही बाळाला दिलं पाहिजे. तर फळं कुठली द्यायची, तर सगळी सिट्रस फ्रूट द्यायचे. छान डाळिंब द्यायचं, म्हणजे डाळिंबाचा रस द्यायचा, मोसंबी वगैरे असे त्यांना चोखायला वगैरे देऊ शकता आता बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे तर तुम्ही फळं त्याला देऊ शकता. त्याच्यानंतर आपण त्याच्यासोबत आणखी काय करायचं, तर नाचणी सत्व द्यायचं. नाचणी सत्वामुळे काय होतं की बाळाची भूक छान राहते, छान प्रोटीन्स विटामिन्स मिळतात आणि नंतर आयर्न मिळतं, त्याच्यातून छान कॅल्शियम वगैरे मिळून जातं. हे तुम्ही नाचणी सत्व दिवसातून एकदा तरी द्या असं मी सजेस्ट करेन. त्याचबरोबर हिरव्या मुगाची भरड वगैरे हे पण देऊ शकता. हिरवं मूग छान धुवून वाळवून त्याला थोडंसं भाजून ते तुम्ही बारीक पावडरमध्ये फॉर्ममध्ये करायची आणि पाण्यामध्ये छान शिजवून ते तुम्ही बाळाला देऊ शकता. याच्यामध्ये काय करायचं की आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्या बाळाच्या ताटामध्ये किंवा आपल्या बाळाच्या दिवसभराच्या जे काही जेवणामध्ये आपण सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन ऍड करतोय का नाही याच्यामध्ये आपण लक्ष द्यायचंय. तर नंतर याच्यामध्ये बाळ
छान 9 ते 10 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही छान गरम दुधामध्ये चपाती वगैरे अशी कुस्करून मऊ करून त्यात छान तूप टाकून बाळाला ते खाऊ घालू शकता. हे इझिली डायजेस्टेबल आहे आणि बनवायलाही सोपं आहे. त्याचबरोबर तुम्ही बाळाला इडली वगैरे पण देऊ शकता. हाय प्रोटीन इडली, त्याच्याबरोबर छान नारळाची चटणी वगैरे असं तुम्ही बाळाला देऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची घावणं, नंतर मुगाचं घावण, तांदळाचं घावण, नाचणीचं घावण, नंतर डोसे वगैरे असे तुम्ही बाळाला देऊ शकता. याच्यातून कसं छान प्रोटीन फायबर सगळं मिळून जातं आणि बाळाला एक नवीन टेस्ट मिळते. रोज रोज तेच 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 तुम्ही फूड दिलं तर बाळ ते ॲक्सेप्ट करत नाही आणि मग वेगळं वेगळं काहीतरी थोडंसं ट्राय करत राहिलं, थोडंसं व्हेरिएशन्स त्या फूडमध्ये जर तुम्ही आणले तर ते बाळ छान प्रकारे खायला लागेल आणि छान त्याला न्यूट्रिशन मिळेल. नंतर 10 हे झालं 9वा 10वा महिना. ॲज इट इज तुम्ही 1 वर्षापर्यंत असंच तुम्ही कंटिन्यू करू शकता. 11व्या 12व्या महिन्यात बाळ छान आपल्या ताटामध्ये बसून जर जेवत असेल तर खूप छान गोष्ट आहे. मग आपण त्याला आपल्या ताटातून खाऊ घालू शकता. एवढंच की तिखट वगैरे जास्त किंवा मसालेदार पदार्थ जास्त बाळाला खाऊ घालू नका आणि जास्त मोठे मोठे तुकडे बाळाला चपातीचे वगैरे घालू नका. छोटे छोटे तुकडे करून छान भाजी वगैरे त्याच्यासोबत तुम्ही बाळाला देऊ शकता. आता ताक दही आहे तर ते तुम्ही 9व्या 10व्या महिन्यापासून दिलं तरी चालेल. याच्यातून छान विटामिन B12, प्रोटीन, कॅल्शियम बाळाला मिळू शकतं आणि छान हायड्रेटेड बाळ राहतं. तर तुम्ही ताक दही हे दिलंच पाहिजे बाळाला. छान प्रोबायोटिक ह्याच्यातून बाळाला मिळतात आणि बाळ आजारी वगैरे पडत नाही. विटामिन C मुळे वगैरे त्याचं कसं इम्युनिटी वाढते आणि ताक दही मुळे पण त्याची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते. अशा प्रकारच्या जर तुम्ही जर त्यांचा न्यूट्रिशन चार्ट बनवला तर बाळाला न्यूट्रिशनची डेफिशियन्सी बिलकुल होणार नाही. याच्यातूनच जर बाळाच्या चेहऱ्यावरती पांढरे डाग दिसले किंवा नख वगैरे वेगळी वाटायला लागली तर तुम्ही तुमच्या जे बाळाचे लहान बाळाचे डॉक्टर असतील, पिडियाट्रिशियन वगैरे त्यांच्याशी तुम्ही ताबडतोब कन्सल्ट केलं पाहिजे आणि ते जे काही तुम्हाला टॉनिक्स वगैरे देतात ते तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे. याच्यातून मग बाळाला छान आणखी विटामिन्स वगैरे मिळतात आणि छान बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. आता नॉनव्हेज कधी दिलं पाहिजे बाळाला, तर नॉनव्हेजच्या बाबतीत काय होतं की नॉनव्हेज ही पचायला जड असतं. जर अंड जर दिलं तर अंड्याचा थोडासा तुम्ही पिवळा भाग देऊ शकता 1 वर्षापर्यंत. तर पांढऱ्या कवरमध्ये काय असतं की प्रोटीनचं प्रमाण खूपच हाय असतं तर बाळ ते इझिली डायजेस्ट करू शकत नाही. दिलं तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात देऊ शकता. चिकन मटनचं सूप तुम्ही देऊ शकता. ॲज इट इज तुम्ही मऊ पीस वगैरे असं खायला घालू नका. त्यामुळे बाळाला पोटात दुखणे वगैरे असे प्रॉब्लेम होऊ शकतात. सूपमुळे काय होतं की बाळाला विटामिन B12ची वगैरे छान गरज त्याच्यातून भागून निघते. अशा प्रकारे तुम्ही छान प्रोटीन, मिनरल्स, नंतर छान फायबर्स, नंतर आयर्न वगैरे असं जर तुम्ही तुमच्या बाळाचा न्यूट्रिशन चार्ट जर तुम्ही बनवला ज्यातून सगळं मिळते तर तुमच्या बाळाला तुमच्या बाळाची ग्रोथ डेव्हलपमेंट अगदी सुंदर प्रमाणात होईल, अगदी छान होईल. तुम्हाला जर याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला जर रेसिपी हव्या असतील तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ती शेअर करेन की कशा प्रकारे बाळाचं जे रेसिपीज आहेत ते कशा बनवायच्या, कशा त्या बाळांना ट्राय म्हणजे वेगवेगळ्या व्हेरिएशन्स कसं करायचं हे तुम्हाला मी शिकवेन. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आणखी काही याच्या संदर्भात जर तुम्हाला शंका असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ते मी तुमच्या शंका समजून घेण्याचा प्रयत्न करेन व त्याला रिप्लाय देण्याचा ही नक्की प्रयत्न करेन. आणखी तुम्हाला लहान बाळाच्या कोणत्या डाएटविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पुढच्या आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आता 1 वर्ष ते 6 वर्षापर्यंत बाळाचं डाएट कसं असलं पाहिजे याच्याशी आपण डिस्कस करणार आहे. सो याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असतील तर प्लीज मला सांगा, मी ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन.
जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखी तुम्हाला काय हवं असेल तेही सांगा, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. सो आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.